शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये जमलेले सगळे शिवाजीनगर असतील, विठाईनगर, नंदीनगर, कृष्णानगर येथील सगळी मायबाप जनता, वडीलधारी सगळे काका आणि मी या प्रभागामध्ये आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी ओबीसी पुरुष म्हणून दिलेली आहे। ते उमेदवारी मला भेटण्याचं कारण आज आपल्या समोर स्पष्ट करतो। माझ्या काकांनी मनाचा मोठेपणा साहेबासमोर केला। साहेबांनी त्याला म्हणले, बा उत्तमराव आपले 2 टर्म झालेले आहे, माझी अशी इच्छा युवा पिढीला समोर आणावं। काकांनी एक क्षणाचा विलंब न करता काका साहेबांना म्हणले की साहेब तुम्ही जो निर्णय घेईल चव्हाण परिवारामध्ये तो मान्य राहील। आणि काकांना मोठेपणा, मनाचा मोठेपणा दाखवलं, त्याबद्दल मी एवढ्या जनतेसमोर मी माझ्या स्वतःच्या काकाचा आभार मानतो। कारण का एक वेळ प्रसंग पडली की कोणी माघार घ्यायला तयार आहे ना, सक्का भाऊ घ्यायला तयार आहे ना। माझ्या काकांनी मला लहानाचं मोठं इथं शिवाजीनगरमध्ये केलं। गेल्या बारला काकांनी आमच्या तिकडी साहेबांनी टाकल्यावर आम्ही काकाला 1335 मतांनी निवडून आणलं। आणि तोच परत काकांनी म्हणले की बा रामसिंगला मी निवडून आणतो साहेब, काही अडचण नाही, तुम्ही इथून द्या म्हणून। दुसरे माझे आजोबा आदरणीय संजय दादा चव्हाण ह्यांचाही सिंहाचा वाटा आहे, ह्यांनी पण साहेबाला म्हणले साहेब काही हरकत नाही। नंतर आम्ही दोघेही साहेबाला भेटायला गेलता। साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीचं मान ठेवून मला उमेदवारी दिली। आणि शिवाजीनगर, नंदीनगर, विठाईनगर, कृष्णानगर हे माझ्यासाठी काही नवीन नाही। मी बी इथं लहानाचं मोठं झालो। मुदखेड शहर म्हणत असताना भाग नसते, नगरसेवक हे नगराध्यक्ष पदाचे काम करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो। मी जरी राहिला तिथं असेल, तुमचा खरा नगरसेवक आदरणीय उत्तम काकाच राहील, ते जे म्हणाल तेच काम होईल। मी खाली सह्यापुरता हे बी मला मान्य आहे। आणि याच्या उपरी मी सांगतो, आज आपल्याला माहित असेल मागे 8 वर्ष आपले असेच गेले, काही चुकामुळे सुनील शेट्टे साहेब पराभूत झालं। शेट्टे साहेब पराभूत झालं, त्यामध्ये XYZ माणसानं नगराध्यक्ष झाला, तो कधी शहरात आला नाही, तो नांदेडला वेळायला। माझं एक म्हणणं आहे, आदरणीय साहेबाचं खच्चीकरण करायला बरेचसे लोक, बरेचसे यंत्रणा वापरणं चालू आहे मुदखेडमध्ये। आपल्याला माहित असेल, ज्या लोकांची काही घेणं देणं नाही, जे युतीमध्ये असून सुद्धा राष्ट्रवादीला कॅन्डिडेट दिलेले आहेत, काही लोक शिंदे शिवसेनेला कॅन्डिडेट दिलेले आहे, जे की त्यांचं अस्तित्व सुद्धा मुदखेडमध्ये दूर दूरपर्यंत नाही। आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे। आपण साहेबाच्या मला एकट्याला किंवा पप्पवानाला निवडून दिलं तर हे विकास होणार नाही। 2-4 फुल्ली आम्हा दोघांनाही कमी पडली तर चालेल। आदरणीय माधवदादा, विश्रांतीताई कदम हे निवडून आलेच पाहिजे। हे सगळी जबाबदारी शिवाजीनगर 8 प्रभागामधील सगळ्या लोकांची आहे। शिवाजीनगर म्हणलं गेलं तर भाजपचा बालेकिल्ला पूर्वी होता, आताही आहे। आम्ही बघत गेलो, मोहन मामा मागे उभा टाकले होते आणि काँग्रेसकर प्रचार करत असताना मोहन मामाला 450 मतदान भेटले की हे बांधलेलं मतदान शिवाजीनगरचा होता 450। आणि अशात पूर्ण टीम भाजपमध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे। मागे आपण बघले इथं श्रीजाताई चव्हाणला सगळ्यात जास्त लीड देणारा बूथ कोणता असेल, राजश्री शाहू शाळेवरचा शिवाजीनगरचा बूथ होता। आणि साहेबांना या गोष्टीची शाबासकी पण दिलेली आहे। बाकी राहिलेले चिल्लर चालक काम खाली फिरत असताना थोडेफार राहिले, चांदू काका नगरसेवक आणि उत्तम काका नगरसेवक असताना सगळेच काम होतील अशातला भाग नाही। काही कामं राहिलेले आहेत, ते कामं आम्ही दोघं आदरणीय माधवदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथले नगरसेवक चांदू काका, उत्तम काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% काम करू। आम्ही तुमच्या लेकरासारखे आहोत, आम्हाला सांभाळून 5 वर्ष तुम्हाला घ्यायचंय, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ शकणार। तुम्ही सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवलं, त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे परत आभार मानतो। आणि भारतीय जनता पार्टीला आपण भरघोष मतानं येत्या 2 तारखेला 3 बटन कमळावर मारून विजय करसाल, यात मला शंका सुद्धा नाही। पण आदरणीय साहेबाला हे इथला मुदखेड आणि भोकर याच्यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक आले तर 100% येणारा काळ साहेबाचा केंद्रामध्ये नंबर लागू शकते किंवा दिदीला लागू शकते, अशी दाट शक्यता आहे। आणि तुम्हालाही माहित असेल अशी चर्चा आहे, तरी आपल्याला आम्ही सांगतो हे जास्तीत जास्त फोकस आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणी करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।